आता या ठिकाणी आम्ही एकविरा देवीवरून येता येता आलेलो शिरगावला साई मंदिरामध्ये। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणचा परिसर बघायला मिळेल आमच्या सोबतच। चला तर जाऊया मग मंदिरामध्ये। बरोबर आरतीच्या टायमिंगला आलो। आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला या ठिकाणी हातपाय वगैरे धुवून मग मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जातात। आम्ही यापूर्वी पण भरपूर वेळा आलो, पण विहानला कधी आणलं नव्हतं, मग जवळूनच जात होतो। तर म्हटलं चला विहानचं पण दर्शन होईल म्हणून मग आम्ही या ठिकाणी आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। त्यांनी पुस्तक आहे, ट्रेन आहे तिथे, त्यांनी पाहिजे। येताना बसू बाळा, येताना बसू। थांब इकडे बघ बाळा, माझ्याकडं दर्याने पुसतो, हँडपूस काय? हो बसू आपण, आता नाही, आधी दर्शन करून येऊ आणि मग बसूया। दर्शन करायला जायचं ना। कुठे आला विहान? थांब थांब, ते पायाचं नीट कर। येताना घेऊ, तिकडे पण आहे, येताना घेऊ ना, तिकडे पण आहे प्रसाद देतात तिथे। तो माणूस अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं इथं वेट करण्यापेक्षा आपण येताना घेऊया। म्हणजे तो माणूस आला तर त्याच्याकडे घेता येईल, नाही तर पुढे पण प्रसादाचं एक शॉप होतं तिथे घेता येईल, कारण उशीर झालेला ऑलरेडी। इकडून इकडून
या ठिकाणी चाललेलो आहोत प्रसाद घेण्यासाठी आणि भरपूर जण शिरगावला येऊन गेलेले असतील तर त्यांना माहीत असेल इकडं महाप्रसाद वगैरे घेण्यासाठी कुठे आणि कसं वगैरे जायला लागतं। तर आता हे समोर दिसतंय ते आहे महाप्रसादाचं भवन। तर त्या ठिकाणी महाप्रसादाची खूप छान अशी सोय केलेली आहे। तर मी काय जास्त शूट वगैरे घेतलं नाही कारण आम्हाला पण घरी जायला खूप उशीर झालेला। तर चपाती आणि मसूरची भाजी, वरण भात, पापड, लोणचं अशा पद्धतीने जेवण होतं, म्हणजे महाप्रसाद होता। त्याच्यानंतर इकडच्या साईडने आहे एक्झिट। काय बर गाडी हात नको लो बेटा। तर आता या ठिकाणी आम्ही महाप्रसाद वगैरे घेऊन निघालेलो होतो घरी आणि खूप छान दर्शन झालं। आणि आम्ही ज्यावेळेस दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मंदिरात पोहोचलो त्याच वेळेस आरतीला सुरुवात झालेली, त्याच्यामुळे आम्हाला साईबाबांची आरती पण मिळाली आणि खूप छान वाटलं मंदिरामध्ये येऊन। आणि विहानच्या जन्मानंतर आम्ही पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आलो, त्याच्यापूर्वी आम्ही एकदा दोनदा मंदिरात येऊन गेलेलो। खूप दिवसांनी मंदिरात आल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। पिल्ल्या कुठे आला तू? बापरे, तू दमला नाही? तू दमला का? बर, पाऊस नाही ना? आणि अच्छा हा, आपल्या सोसायटीच्या बाहेर जे पाळणे होते त्यावेळेस पाऊस आला ते आठवलं नाही ना? ओके, कुठे चालले तुम्ही? ओली बापले, अरे म्हणजे त्याला ती ट्रेन आठवली का? येताना बोललेलो, येताना त्याला बोललो होतो आपण जाताना बसू, तर त्याला बरोबर आता आठवले ट्रेन मध्ये बसायचं। अरे शूज घातल्यावर एकदा बाप्पाला बाप्पा कर पाठीमाग वळून, एकदा हात जोड, बाप्पाला बाप्पा कर। विहान आधी ना